आजपासून तयारी सुरू करते. गॅस कटर वगैरे आमचे आलेले आहेत. आता थोड्या वेळातच हे जाळी वगैरे कापू. अगर प्रशासन का सपोर्ट रहा और लोकल बॉडी का सपोर्ट रहा तो बिफोर टाइम हम इंशाल्लाह करके खालच्या प्रोटेक्शनसाठी आम्ही तयारी केलेली आहे. ते सगळे स्किल्ड टीम आहे. वेळेत होईल आणि ऐतिहासिक काम चांगलं होईल. कधी लागणार आहे आणि मुख्य पाडकाम जे आहे कधी सुरू होणार आहे काय सांगाल? हे मुख्य पाळकाम जर म्हटलं तर आजपासून आम्ही तयारीचे ब्लॉक सुरू करतो आहे. आजपासून तयारी सुरू करते. गॅस कटर वगैरे आमचे आलेले आहेत. आता थोड्या वेळातच हे जाळी वगैरे कापू आणि जेव्हा याचा ब्लॉक मिळेल डाऊन लाईनचा, म्हणजे इंद्रायणी येते ना पुण्यावरून, तर ते तिकडचा भाग आम्ही कापून काढू दोघी साईडचा आणि बाकी जो आहे बाकी उद्या काढू. असं म्हणजे आजपासून फेज वाईज हळूहळू काढणं सुरू आहे. आमचं काम सुरू झालं आजपासून. म्हणजे सुरुवातीला गर्डर काढणार का म्हणजे काय? नाही, हे तर वरचं मोकळं करायचं झालं. मग हे जे फुटपाथ आहे आपला रोड आहे ते सरफेस काढणार. त्यानंतर जेव्हा 14 तारखेला आम्हाला मोठा ब्लॉक मिळणार आहे 11 आणि 12 तासाचा, त्याच्यामध्ये आमचे सिव्हिल वर्कचे 6 तास आहेत. तर त्या 6 तासामध्ये आम्ही कॉन्क्रीट तोडणार आणि खाली आर्च आहे, जॅक आर्च रूफ म्हणतात त्याला, जॅक आर्च म्हणतात. तर ते शहाबाद दगडाचे आर्च आहेत, ते आर्चेस पाडणार. ते मटेरियल सगळे खाली पडणार आणि खालच्या प्रोटेक्शनसाठी आम्ही तयारी केलेली आहे. म्हणजे जे यांची जी वायर आहे ओएची वायर ती पण खाली जमिनीवर राहणार. तिलाही आम्ही चॅनलने झाकून देणार आहे आणि त्याच्यावर पुन्हा हे राहणार, प्लायवूड राहणार. आणि जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जिथे पॉईंट सरकतात म्हणजे रूट चेंज होतो, रूट बदलतात, ते त्याला पॉईंट म्हणतात. तर त्या ठिकाणी स्टीलची प्लेट टाकणार आहोत. स्टील प्लेट टाकणार आणि जिथे मशीन आहेत यांच्या ज्याच्याने ऑपरेट होतात, ते पॉईंट ऑपरेट होतात, त्या मशीन पण प्रोटेक्ट करणार आहोत स्टीलची प्लेट टाकून. सर किती कर्मचारी अधिकारी या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहे? कारण मोठं काम आहे हे. आमचे जवळजवळ 70 कर्मचारी इथे असतील. म्हणजे आमची कंपनी इंदोरची कंपनी आहे, ICC इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही इंदूरची कंपनी. त्याचे जवळजवळ 60-70 लेबर इथे असणार आहेत. आणि ओएचीचे म्हणजे जे आपलं ओव्हरहेड इक्विपमेंट आहे त्याचे जवळजवळ 60-70 लेबर असणार आहेत. तसं जवळजवळ इथे 150 लेबर येतील आणि अधिकारी वर्ग वगैरे सगळे मिळून ते 30-40 लोक ते असतील. सर तुमच्या कंपनीचं नाव देखील ऐकलेलं आहे. यापूर्वी अनेक प्रोजेक्ट तुम्ही यशस्वी केलेला आहे. इथेच यशस्वी केलेलं आहे. इथे बाळेजवळ एक ब्रिज बनवला आहे जो आपला बिजापूर रोड आहे. बिजापूर रोड जिथे याला क्रॉस करतो रुळाला, तो ब्रिज आम्हीच बनवला आणि तो फार मोठा गर्डर होता. फार चॅलेंजिंग होतं कारण तो 59 मीटरचा प्लेट गर्डर होता. फार हेवी 82 टनचे एक गर्डर होते ते. तर ते आमच्याच यांनी केलं. हे आमच्या कंपनीचे मालक आहेत रफिक अन्सारी आणि हे रफिक मंसूरी आणि आरिफ मंसूरी. तर हे दोघं इंदूरचे आहेत. रफीक भाई कैसे चैलेंजिंग है आपके लिए? इजी रहेगा क्या? कुछ डिफिकल्टी? नहीं, डिफ़िकल्टी हम तो करे में एक्सपीरियंस है हमें तो, और उसके बाद में मालिक ने चाहा तो बहुत आसानी से इसको डिसमेंटल करके, और एक ये तो पब्लिक हित का काम है, वो पब्लिक के लिए ही करना है हमें. क्या है ना, आई है अनिल जी क्या, और है ना बड़ी आसानी से कर देंगे इंशाल्लाह ताला. 1 साल का टाइम दिया है, 1 साल के लिए रास्ता बंद है, उसके अंदर ही होगा. अगर प्रशासन का सपोर्ट रहा और लोकल बॉडी का सपोर्ट रहा तो बिफोर टाइम हम इंशाल्लाह करके इसको मुकम्मल कर देंगे. गिरने वाला है जो वो नीचे नहीं, ट्रैक पे नहीं गिरते हुए, उसको कैसा प्लान किया? उसका प्रोटेक्शन हमने है ना GI शीट और प्लाईवुड, इससे हमने उसका प्रोटेक्शन करा है. रत्ती बराबर भी उस पर नुकसान नहीं जाएगा. पूरा ब्रिज भी अगर गिर जाता है तो उस पर नुकसान नहीं होगा. 14 से 19 तारीख तक ब्लॉक है. 14 को बड़ा ब्लॉक है तो 14 के दिन इम्पोर्टेंट काम हो जाएगा. मेन तो 14 का ही ब्लॉक है, मेगा ब्लॉक है, वो लगभग 13 घंटे का ब्लॉक है. उसमें डिपार्टमेंट भी उनका भी काम करेंगे और हमें ये डिसमेंटल करके इसको हटा देंगे. और उसके बाद सुचारू रूप से वापस ट्रेन का आवागमन चालू हो रहा है. जो कर्मचारी है उनको भी ट्रेनिंग दी गई, ऐसी जानकारी हमको मीडिया को मिली है. कैसे ये काम रहता है आपको? सबसे पहले तो सेफ्टी का है ना, हमने इंस्ट्रक्शन दे रखे हैं उनको कि सेफ्टी की प्रायोरिटी सबसे पहले रहेगी. उसके अलावा हमने पूरे इसको डिपार्टमेंट में अलग अलग जोन में बांट दिया. उस पर एक एक सुपरवाइज़र हमने उस पर डिप्यूट कर दिया
कि वो उसका काम वो सुचारू रूप से करे, दूसरे उसको कोई डिस्टर्ब ना करे। आपने बहुत सारी टीम भी बनाई, ऐसी जानकारी मिली है। तो ये टाइम कैसा दे देंगे? अगर समझो एक काम अगर नहीं हुआ तो उसके लिए दूसरी टीम भी रेडी है? दूसरी टीम रेडी है ना हमारे लिए, स्पेयर में हमारे पास लेबर रहेगी और उसके लिए है ना एक 3 क्रेनें काम करेगी, 2 तो काम करेगी, 200 टन की क्रेनें, और एक स्टैंड बाय में रहेगी। अगर खुदा ना खास्ता क्रेन में कुछ होता है तो वो स्टैंड बाय वाली क्रेन उसको तुरंत ऑपरेट करके और इसको कर देगी इंशाल्लाह। भाई ये जो पुल है 1922 में बना हुआ था ब्रिटिश ज़माने में, इससे लोगों का बहुत सारा लगाव है। तो जब ये काम होगा 3 बार लगातार 3 बार डिले हो गया, बोलो तो तारीख भी डिक्लेयर हो गई थी, आगे गया, अभी फाइनल हो गया है। क्या लगता है आपको ये ऐतिहासिक पुल का काम निर्माण कर रहे हैं? इससे पहले भी आपने बहुत सारे किए, ये कितना चैलेंजिंग रहेगा? ये तो चैलेंजिंग तो बहुत है, क्योंकि लोगों की आस्था भी जुड़ी हुई है इससे। लोगों को एक 1922 का ब्रिज है, वो ब्रिटिश गवर्नमेंट में बना हुआ है, तो वो लोग हजारों बार यहाँ से सफ़र कर चुके हैं क्या, तो उनकी दिल की है ना, उनकी ये तो है कि उनको थोड़ा सा डिस्टर्ब होगा। बाकी उसके बाद जो ब्रिज बनेगा उससे पब्लिक हित को बहुत ज़्यादा फायदा होना है। लंबाई कितनी रहेगी? 13 या 16 मीटर कुछ तो बता रहे हैं। हाँ, ये 16 मीटर चौड़ा रहेगा और 100 मीटर लंबा रहेगा ये ब्रिज। ये अभी 20 मीटर है, 21 मीटर लंबाई है इसकी। तो रेलवे स्पान है ना 36 मीटर का रहेगा, और उसके अलावा है ना 3 स्पान और रहेंगे, एक 24 मीटर का, 2 18 मीटर के रहेंगे। अपनी कंपनी ने इससे कोई निर्माण ऐसा कुछ यादगार किया है? पहले आपने देखा होगा, हमने ये बाले का 60 मीटर की गडर है ना सिंगल स्पान में हमने गडर लॉन्च करी है। उसी एक्सपीरियंस की वजह से NHI ने हमें बोला है कि आप इसमें डेप्यूट होके ICC इंफ्रा प्रोजेक्ट इंडिया प्राइवेट लिमिटेड, मोहम्मद रफीक मंसूरी। विपत साहेब, खरं म्हणलं तर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीमध्ये तुमचं देखील योगदान आहे. कसं यांच्याशी तुम्ही रेल्वे प्रशासन आणि महामार्ग विभाग कसं कनेक्टिव्ह राहणार? हे सगळे कोऑर्डिनेट करत आहेत, सगळं कोऑर्डिनेशन झालेलं आहे. आमचे नॅशनल हायवेचे कासार साहेब आहेत आणि कलेक्टर साहेब, स्वतः म्युन्सिपल कमिशनर साहेब, हे सगळे कोऑर्डिनेट केलेलं आहे आणि काम व्यवस्थित आहे. यांच्यावर मी काम केलं आहे की ICC कंपनी बाळे रेल्वे गेट 56चं, ते फार त्यांची जी टीम आहे ते स्किल्ड टीम आहे, वेळेत होईल आणि ऐतिहासिक काम चांगलं होईल. यापूर्वी देखील तुमच्या अनेक अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या आहेत, रेल्वे असतील, महापालिका असतील. काय म्हणजे कसं बॉन्डिंग होतं म्हणजे एकमेकात? नाही, एक मिनिटचं कोऑर्डिनेशन आहे. आम्ही सुरुवातीला सांगितलं DRM साहेब, ADRM, तसंच महापालिकेचे आयुक्त, महापालिकेचे अभियंते, नॅशनल हायवेचे अभियंते आणि जिल्हाधिकारी साहेब सगळ्यावर कंट्रोल करून हे काम पूर्णत्वास होईल. ऐतिहासिक काम आहे, तर जलद आणि लवकर. 1 वर्ष रस्ता बंद आहे. राष्ट्रीय महामार्गाने यापूर्वी देखील अनेक म्हणजे आडसर प्रोजेक्ट म्हणजे यशस्वी केलेत कमी वेळेत. याच्या संदर्भात लोकांना म्हणजे काय? आम्ही पुण्यात जे चांदणी चौकाचं आहे ते आमची सोलापूरचीच टीम जाऊन कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते चांदणी चौक वाढून लगेच दुरुस्त केला. त्याच पद्धतीने त्याच्याहूनही जलद काम होईल असं मला विश्वास आहे. नागरिकांना काय आव्हान करणार? सहकारी सहकार्य करा, प्रशासन आणि नागरिकांनी सहकार्य केलं राहतेच जलद होईल काम, बाकी काय नाही. आपल्यासोबत हे ज्या कंपनीनं हा पूल पाडण्याचा मक्ता घेतला ते कंपनीचे अधिकारी होते आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी होते. आणि वेळेच्या बॉन्डमध्ये ते म्हणजे टाईम बॉन्ड जे आहे 1 वर्षाचं कालावधी आहे आणि त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जर प्रशासन आणि नागरिकांनी जर सहकार्य केलं तर वेळेच्या आत देखील या मर्याई चौकातील जो ब्रिटिशकालीन पूल आहे 1922 रोजी बांधलेला, त्याला 103 वर्ष झालेले आहे आणि त्या पुलाच्या कामासाठी या ठिकाणी टीम तैनात करण्यात आलेली आहे. आणि 14 डिसेंबरला मोठं काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्याच दिवशी रेल्वेचा मोठा मेगा ब्लॉक देखील आहे. 14 ते 19 असे या तारखेपर्यंत मेगा रेल्वेचे ब्लॉक्स आहेत आणि मुख्य जे काम आहे 14 तारखेला होणार आहे. तत्पूर्वी कंपनीच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत या ठिकाणी कामाला सुरुवात केल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.